प्रजा फाउंडेशनने केलेल्या एका सर्वेक्षणामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत। मुंबईकरांना वाटणाऱ्या सुरक्षेबाबतच हा सर्वे आहे। यामध्ये मुंबईतले 2/3 लोक स्वतःला असुरक्षित समजत असल्याचं समोर आले। मुंबईकडे तुम्ही सुरक्षित शहर म्हणून पाहत असाल तर जरा थांबा, कारण मुंबईकरच स्वतःला असुरक्षित समजत आहेत आणि हे उघड झालंय एका सर्वेत। मागच्या काही वर्षापासून सतत वाढत चाललेल्या गुन्हेगारीमुळे मुंबईकरांना असुरक्षित वाटतंय। ही सर्व माहिती समोर आली आहे ती प्रजा फाउंडेशनने केलेल्या सर्वेतून। या सर्वेनुसार उत्तर मुंबईत फक्त 26% लोक आपण सुरक्षित असल्याचं मानतात। उत्तर मुंबईतील 26% लोकात असुरक्षिततेची भावना आहे। वायव्य मुंबईतील 24% लोकात असुरक्षिततेची भीती आहे। ईशान्य मुंबईतल्या 20% लोकात असुरक्षिततेची जाणीव, तर उत्तर मध्य आणि दक्षिण मध्य मुंबईतील 29% लोक असुरक्षेच्या छायेखाली आहेत आणि दक्षिण मुंबईतील 23% लोक स्वतःला असुरक्षित मानतात। देख रहे हैं कि अभी हमारे जो हाउस होल्ड सर्वे के मुताबिक 25% लोग मुंबई के अनसिक्योर फील करते हैं। हमें नहीं है कि ये आगे जाके और बढ़े। अगर गवर्नमेंट ये स्टेप लेंगे तो आपका ये जो परसेंटेज है हमें लगता है बढ़ेगा। महिला आणि मुलांची स्थिती याहूनही बिकट असून त्यांच्यात सर्वाधिक असुरक्षिततेची भावना असल्याचं दिसून आलंय। ये सर्वे घर में जाके किया गया था। हमने कुल मिला के 15,000 लोगों से बात की थी। 15,000 घरों में गए थे, वहाँ पर जो भी 18 साल के ऊपर है उनसे बात हुई थी। जो इस सर्वे के दौरान हमने जब सिलेक्ट किया था घर किसी एक बंदे से बात करनी है, वो बिल्कुल भी रैंडम तरीके से किया गया था। ऐसे कुछ पर्पज नहीं या कोई बायसनेस इन्वॉल्व नहीं था बिल्कुल भी। मुंबईकरांना सतावणाऱ्या भीतीला वाढत्या गुन्हेगारींचं प्रमाण तर कारणीभूत आहेच। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांच्या पकडी बाहेरचे फरार गुन्हेगार आणि न्यायालयातून सुटलेले आरोपी पुन्हा समाजात दहशत पसरवण्याचं काम करतच असतात। या कारणांमुळे मुंबईकरांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढतच चालली आहे। रणजित सिंग, TV9 मुंबई। बुलेटिनमध्ये इथे थांबूयात। पाहत रहा TV9 महाराष्ट्र। नमस्कार।